नमस्कार. गेल्या काही वर्षांपासून एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंट्स ऑर्गनाईज करत आहेत डिवाइन रिदम्स ए केरला टेम्पल टूर. ही टूर नेमकी काय आहे, यात कोण कोण सहभागी होऊ शकतं, हीच माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ. आत्ताच्या क्लिपवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की शास्त्रीय नृत्यांगना या टूरचा भाग होऊ शकतात. कितीतरी लहान मुली सुद्धा या टूर मध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पॅरेंट्सही असतातच आणि ते सुद्धा त्यांच्या मुलींचा परफॉर्मन्सचा आनंद घेतात. असं म्हणतात, देवापेक्षा मोठा प्रेक्षक नाही आणि गुरूंपेक्षा मोठा मार्गदर्शक नाही. तुमची कला जर तुमच्या गुरूंसोबत एखाद्या प्राचीन आणि पवित्र ठिकाणी सादर होत असेल तर ती एक कला नसून दैवी अनुभूती ठरते. हा अनुभव प्रत्येकाला येत नाही आणि हीच संधी देण्यासाठी आमचा एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंट्सचा हा छोटासा प्रयत्न. आणि आमच्या ह्याच प्रामाणिक निष्ठावान प्रयत्नांची दखल घेत आम्हाला मिळालेली प्रतिष्ठित थाप म्हणजे केरळ पर्यटन मंत्र्यांच्या हस्ते मिळालेला सन्मान. आमच्या डिवाइन रिदम्स प्रकल्पाला केरला टुरिझम आणि आउटलुक रिस्पॉन्सिबल टुरिझम यांच्या वतीने आउटलुक रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड 2025 मधील लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य या दोन्ही श्रेणींमध्ये सुवर्ण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. हा आमच्यासाठी केवळ पुरस्कार नाही, तर आमच्या सांस्कृतिक प्रामाणिकपणाला, निष्ठेने केलेल्या कार्याला, उत्तम व्यवस्थापनाला आणि मूळ उद्देशाला मिळालेली भक्कम मान्यता आहे. आणि ही आमच्यासाठी आणि अख्ख्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे की अशा प्रकारचा प्रोजेक्ट फक्त आम्ही एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंट्स करतो. तुम्हालाही या टूरमध्ये सहभागी व्हायचं असेल तर काय करावं लागेल, तर फक्त तुमच्या परफॉर्मन्सची प्रॅक्टिस करावी लागेल. बाकीची सगळी व्यवस्था आम्ही एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंट्स करत असतो. जसं की 3AC ट्रेन तिकीट बुकिंग, तुमच्या राहण्यासाठी 3 स्टार हॉटेलमध्ये सेफ आणि कम्फर्टेबल सोय, तुमचे सगळे मील्स आणि सगळ्यात महत्त्वाचं या प्राचीन मंदिरांमध्ये तुमच्या परफॉर्मन्सेससाठी ऑफिशियल परमिशन. याचबरोबर आपण केरळचे काही सुप्रसिद्ध पर्यटन स्थळे सुद्धा व्हिजिट करत असतो. केरळमध्ये फिरण्यासाठी AC बस आणि टूर मॅनेजरही तुमच्या सोबत असतो. तर मी सगळ्या शास्त्रीय नृत्यांगणांना आणि त्यांच्या पालकांना विनंती करते की ही संधी गमावू नका, कारण पुन्हा एकदा आम्ही घेऊन येत आहोत डिवाइन रिदम्स ए केरला टेम्पल टूर. बघूया त्याचीच एक छोटीशी झलक. आपल्या डिवाइन रिदम्स या टूरची सुरुवात नेहमीच भावुक क्षणांनी होते. पॅरेंट्स आपल्या छोट्या क्लासिकल डान्सर्सला बस पर्यंत सोडायला येतात. त्यांचे भावुक डोळे, उत्साह आणि मनापासून दिलेला आशीर्वाद, हा क्षण प्रत्येक मुलीसाठी आणि आमच्यासाठीही खूप खास असतो. आणि आपला प्रवास सुरू होतो ठाणे रेल्वे स्टेशनकडे, जिथून आपली त्रिवेंद्रमकडे जाणारी ट्रेन वाट बघत असते. आणि मग सुरू होते आपली ट्रेन जर्नी. ट्रेन जर्नी पासूनच आपल्या टूरची खरी मजा सुरू होते. सगळे कलाकार एकमेकात मिसळतात. खाण्यापिण्याची सगळी मजा, गप्पा, खेळ, छोटे छोटे प्रॅक्टिस सेशन, जणू एक मिनी डान्स फॅमिली तयार होते. हा प्रवास, ही मजा, हे बॉन्डिंग परफॉर्मन्सपेक्षाही काही वेगळंच पण तितकंच मौल्यवान असतं. त्रिवेंद्रम रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या पोहोचल्या आपली AC बस तयारच असते. हॉटेलवर पोहोचतो आणि तिथलं स्वच्छ आणि सुंदर वातावरण बघूनच सगळा प्रवासाचा थकवा नाहीसा होतो. थोडा आराम, थोडी प्रॅक्टिस आणि मग आपण निघतो सगळे आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे, तो म्हणजे श्री पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये. हे मंदिर भारतातील सर्वात प्राचीन व पवित्र विष्णू मंदिरांपैकी आहे. इथे गॅजेट्स
वापरण्याची परवानगी नाही. त्याच्यामुळे परफॉर्मन्सचे क्लिप शूट करता आले नाही. तिथे काही जणांनी मंदिराच्या आवारात छोटे छोटे व्हिडिओ आणि फोटो सेशनही केले, पण हा अनुभव कॅमेऱ्यात नाही तर मनात कोरला जातो. सुंदर अशा परफॉर्मन्स नंतर एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंट्सने सगळ्या ग्रुपसाठी स्पेशल दर्शनही अरेंज केलेले असते आणि त्याच्यामुळे दिवसाची सांगता अतिशय प्रसन्नतेने होते. दुसऱ्या दिवशी परफॉर्मन्सचं थोडंसं टेन्शन असतंच, पण त्याच्या आधी आपण सगळे सकाळी एक छानसा वेळ घालवण्यासाठी कोवलम बीचला जातो. समुद्राच्या लाटा, शांत वारा, मुलींचे असलेले आनंदी चेहरे, हा सगळा क्षण खूप पॉझिटिव्ह एनर्जी देतो. हॉटेलला परत येऊन मुली पुन्हा प्रॅक्टिस करतात, कारण संध्याकाळी आपला पुढचा परफॉर्मन्स असतो अटुकल भगवती देवी मंदिरामध्ये. हे मंदिर जगभरात महिलांचे सबरीमाला म्हणून ओळखलं जातं. इथल्या देवीची शक्ती, भक्ती आणि मातृत्वाचा अद्भुत स्पर्श प्रत्येकाला जाणवतो. इथे नृत्य सादर करताना मुली खूप भावुक होतात, कारण देवीची उपस्थितीच तशी असते, शांत पण सामर्थ्यशाली. पुढच्या दिवशी आपण व्हिजिट करतो जटायू अर्थ सेंटरला. रामायणात ज्याने रावणाशी लढत सीतेचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला, त्या शूर जटायूची स्मृती जपलेली ही जागा. धैर्य, त्यागाची ही कथा मुलींना नेहमीच प्रेरणा देते. इथे मुली फोटोज, रील्स आणि खूप सारी मजा करतात. केरळला येतो खरं, परफॉर्मन्सेसही होतात आणि ऐतिहासिक वास्तू बघायलाही मिळते, पण मनात कुठेतरी असतं, अरे शॉपिंग केलेली नाही. तर ऑन द वे आपण शॉपिंगसाठी मात्र वेळ देतो. कुठलीही आई म्हणा किंवा मुलगी म्हणा, शॉपिंग म्हणजे तिचा वीक पॉइंट. आणि कुठल्याही डेस्टिनेशनला आपण गेल्यानंतर तिथली आठवण म्हणून आपण काहीतरी घरी घेऊन जावं हे प्रत्येकालाच वाटतं. खूप साऱ्या शॉपिंगने आणि मिळालेल्या खूप साऱ्या डिस्काउंटने आम्ही आनंदाने पुन्हा हॉटेलमध्ये येतो. पोट भरून डिनर केल्यानंतर दुसऱ्या दिवशीची एक्साइटमेंट घेऊन आम्ही रात्री झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी एनर्जी गेनिंग ब्रेकफास्ट घेऊन आम्ही निघतो एलपीच्या प्रसिद्ध बॅकवॉटर्स मधला हाऊसबोट एक्सपिरियन्स घेण्यासाठी. पाण्यावर तरंगणारी शांतता, दोन्ही बाजूंना हिरवी झाडं आणि मुलींची हसरी चेहरे, हा दिवस खूप सुंदर आणि शांततेने भरलेला असतो. इथे मुली पुन्हा रील शूट करतात, मजा करतात आणि एकत्र वेळ घालवतात. दिवसाचा शेवट मात्र हाऊसबोटच्या डेकवर एक सुंदर मेडिटेशन सत्राने होतो. सूर्यास्ताची सोनेरी किरण, शांत संगीत आणि मुलींच्या मनात निर्माण होणारी ग्रॅटिट्यूड भावना, हा क्षण त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठीही खूपच भावनिक असतो. हे सगळं शब्दात सांगणं अशक्यच. खूप साऱ्या आठवणी घेऊन आपण परततो हॉटेलमध्ये आणि पुढच्या दिवशी आपण निघतो केरळचाच सुप्रसिद्ध अथरपल्ली वॉटरफॉल बघायला. केरळच्या हिरव्यागार घाटात दडलेली एक अप्रतिम नैसर्गिक कलाकृती. भरभरून पडणारा पांढरा शुभ्र वॉटरफॉल, सभोवताली दाट हिरवं जंगल आणि हवेत तरंगणारा थंडगार हवेचा स्पर्श. ही जागा प्रसिद्ध होण्यामागे अजून एक कारण आहे. वॉटरफॉल बघून तुमच्या लक्षात आलं का इथे कुठल्या मूवीची शूटिंग झाली असेल? लक्षात आलं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका. हे निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवून आम्ही निघतो पुढच्या डेस्टिनेशनकडे. हॉटेलमध्ये थोडा आराम झाल्यावर उत्साहाने आम्ही आमच्या डान्स परफॉर्मन्ससाठी तयार होतो. आपला शेवटचा परफॉर्मन्स असतो गुरुवायूरच्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये. गुरुवायूरला भूलोक वैकुंठ असंही म्हटलं जातं आणि इथलं वातावरण इतकं भक्तिमय असतं की इथे नृत्य करणं म्हणजे श्रीकृष्णाला थेट नृत्य अर्पण केल्यासारखं वाटतं. पवित्र मंदिरांच्या देवालयात शास्त्रीय नृत्य सादर करणं हे प्रत्येक कलाकारासाठी भक्ती, आनंद आणि समाधानाचा अद्वितीय संगम असतो. देवाच्या सानिध्यात मंत्रांनी भरलेल्या त्या पवित्र वातावरणात प्रत्येक भाव, प्रत्येक मुद्रेला जणू दिव्य अर्थ प्राप्त होतो.
नृत्य करताना घुंगरांचा नाद मिसळून जणू देवाशी संवाद साधत असलेली अनुभूती देते. शेवटच्या दिवशी आपण जातो केरला कलामंडलमला. इथे भारतीय शास्त्रीय नृत्य कला आजही गुरुकुल परंपरेत शिकवली जाते. कथकली, मोहिनीअट्टम, भरतनाट्यम, शास्त्रीय गायन आणि बरंच काही. या कलांचे रियाज, शिस्त आणि निवडलेला जीवनमार्ग मुलींना आणि पालकांनाही प्रत्यक्ष पाहायला मिळतो. यामुळे त्यांची कलाप्रेमाची भावना आणखीनच वाढते. आणि मग आठवणी, अनुभव, बॉन्डिंग, परफॉर्मन्सेस सगळं मनात साठवून आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की या संपूर्ण प्रवासात आम्ही मुलींची प्रवासापासून ते राहण्यापर्यंत आणि जेवणापासून ते परफॉर्मन्स पर्यंत प्रत्येक गोष्टीची उत्तम काळजी घेतलेली आहे. सुरक्षितता, सोय आणि सुविधा ही नेहमीच आमची पहिली प्राधान्य आहेत. अशा मंदिरांमध्ये नृत्य करणं म्हणजे केवळ कला नव्हे तर आत्म्याचं समर्पण, मनाचं शुद्धीकरण आणि भक्तीचं सुंदर रूप. आणि आमच्या तिन्ही परफॉर्मन्सचा शेवट ह्याच पवित्र, आनंददायी आणि हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या भावनांनी झाला. एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंट्सचा डिवाइन रिदम्स हा फक्त डान्स परफॉर्मन्स टूर नाही, तर मंदिरांची दिव्यता, निसर्गाचं सौंदर्य, संस्कृतीचा स्पर्श आणि मुलींचा आत्मविश्वास वाढवणारा एक सुंदर, जीवनभर लक्षात राहील असा अनुभव आहे. जर तुम्हालाही आपल्या मुलींना कला, संस्कृती, प्रवास यांचं अप्रतिम मिश्रण अनुभवायला द्यायचं असेल तर आमच्या पुढच्या डिवाइन रिदम्स टूरमध्ये नक्की सहभागी व्हा. टूर नेमकी कधी आहे आणि किती सीट्स अवेलेबल आहे यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे आमच्या दिलेल्या नंबर्सवर किंवा व्हिजिट करायचे आहे आमच्या ऑफिसेसमध्ये. लवकरच या टूरमध्ये सामील व्हा आणि प्राचीन मंदिरांमध्ये तुमचा परफॉर्मन्स देऊन तुमच्या आयुष्यात एक अविस्मरणीय क्षण जोडा. एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंट्स, आम्ही फक्त ट्रिप नाही, आम्ही सुंदर आठवणी तयार करतो.